मित्रांनो M1 चा 2019 पॅटर्नचा जो इनसेमचा पेपर आहे त्यामध्ये शुअर शॉट तुम्ही एका दिवसात 15 मार्क कसे घेऊ शकता 30 पैकी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो M1 चा पहिला युनिट आणि दुसरा युनिट म्हणून भरपूर मोठं आपलं पुस्तक होतंय। नंबर ऑफ जवळजवळ 100-150 प्रॉब्लेम होता, एवढं सगळं पासिंग करण्यासाठी शक्य नाहीये। एका दिवसात आपल्याला पास व्हायचं, ज्याचा अभ्यास झालाय त्याने मी जी स्ट्रॅटेजी देतो ती आधी फॉलो करा, मग बाकीचं करा, आरामात तो क्लिअर होईल। आणि ज्याने काहीच नाही केलं त्याला आता क्लिअर करायचं, त्याने फक्त मी दिलं तेवढं जरी केलं तरी तो शुअर शॉट 15 मार्क पाडतोय, M1 क्लिअर करतो इनसेमची। मित्रांनो एकदम महत्त्वाच्या बारीक बारीक गोष्टी मी अभ्यास करून तुम्हाला सांगतोय, फॉलो करा, हे आधी करा मग बाकीचं करा, गॅरंटेड M1 क्लिअर होईल। बघा पहिला युनिट आपला डिफरन्शियल कॅल्क्युलस, त्याच्यामध्ये 10 मार्क घ्यायचे आपल्याला। क्वेश्चन नंबर 1 2 काय काय करायचं बघा पहिल्या युनिट मध्ये जवळजवळ 8 टाइप आहे, त्याच्यापैकी फक्त LMVT करा। LMVT मध्ये हे 3 डेरिवेशन आहे बघा, एक लॉगचं किंवा त्याला LN चं म्हणतात, लॉग किंवा LN, नंतर टॅन इनव्हर्सचं आणि साइन इनव्हर्सचं, हे 3 एकदम सोपे डेरिवेशन आहे। यांच्यापैकी एक शुअर शॉट डेरिवेशन आहे, शुअर शॉट या तिघांपैकी एक। टेलर्स थेरम एकदम सोपा आहे, टेलर्स थेरम मध्ये 2च आहे, इन पॉवर ऑफ x प्लस h x मायनस h, ओके, पॉवर कुठली x मायनस h आणि पॉवर ऑफ x, या 2च प्रकारातले गणित करा, यांच्यापैकी एक शुअर शॉट येतं। आणि मॅक्लोरियस थेरम मध्ये जे काही मागच्या 3 पेपर मध्ये प्रॉब्लेम आले ते जरी तुम्ही केले इट इज इनफ। आणि लिमिट मध्ये बघा खूप सारे टाइप, लिमिट मध्ये 0/0, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी, 1/0, 0/0, काहीच नका करू, फक्त फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC, म्हणजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC याच्यावरचे जवळजवळ पुस्तकामध्ये 5-6 प्रॉब्लेम दिले तेवढेच गणित करा, पूर्ण लिमिट सोडून द्या। फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ABC लक्षात ठेवा, या टाइपचे 5-6 गणित आहे तेवढे करायचे आपल्याला। LMVT वरचे हे 3 डेरिवेशन, टेलर्स थेरम वरचे इन पॉवर ऑफ x मायनस h आणि इन पॉवर ऑफ x, या 2 टाइप वरचे 2-3 उदाहरणं। आणि वेळ उरला तर मॅक्लोरियन सिरीज, नाही उरला तरी चालेल। ओके, सो लक्षात घ्या। आता इथे पेपर पॅटर्न नुसार तुम्हाला कसं येणार, या दोघांपैकी एक प्रश्न येतो, हा एक फिक्स येतो आणि हा एक फिक्स। किती झाले 5 15 मार्क पडता एकाच क्वेश्चन मध्ये, फुरियर बाकी अजून। ओके, नाही काही 2 जरी सोबत आले 10 मार्क तर कुठे जात नाही ना, सो 10 मार्क शुअरली एवढंच करून भेटतंय, बाकी काही करायचं गरज नाही। हे क्लिअर झालं। आता राहिला सेकंड चॅप्टर आहे आपला फुरियर ट्रान्सफॉर्म। ओके, येस, फुरियर सिरीज युनिट 2। आता या फुरियर मध्ये काय नंबर ऑफ टाइप आहे आणि त्यात इंटिग्रेशन खूप हार्ड कोर आहे, त्यामुळे फुरियर मध्ये काहीच करायचं नाही। इकडे ऑलरेडी आपले कमीत कमी 2 क्वेश्चन तर सोबत येणारच आहे, 3 आले तर 15 पैकी 15 पडताय, ऍटलीस्ट 2 तर येणारच आहे, म्हणजे इथे आपण 10 मार्क सिक्युअर केले। फुरियर मध्ये तुम्हाला काहीच करू नका, पूर्ण चॅप्टर सोडून द्या, फक्त मागचे जे 3 PYQ आहे, म्हणजे कुठला आता ऑक्टोबर 24, ऑक्टोबर 23 आणि ऑक्टोबर 22, हे 3 PYQ आहे बरोबर। याच्यामधले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे। याच्यामधले जे 3 आणि 3 6 6 6 12 साहित्रिक 18 प्रश्न आलेले आहेत, त्या 18 पैकी तुम्हाला जे सिंपल वाटतात ते 8-10 क्वेश्चन फक्त इथे करून घ्या, कळालं तुम्हाला? यस, कारण पूर्ण फुरियर मध्ये जवळजवळ 70-80 प्रश्न आहे, त्याच्यापैकी 3 पेपर मध्ये किती क्वेश्चन आहेत 18 पैकी काही रिपीटेड आहे, म्हणजे राहिले 15 प्रश्न, 15 पैकी पण जे सोपे 10 वाटतात। इझी 10 क्वेश्चन एवढे करा, याच्यापैकी एक तरी प्रश्न येणारच आहे, 5 मार्क आपल्याला देऊन देणार, एक क्वेश्चन येणार 5 मार्क पडणारच। सो हे 10 आणि 5 15 मार्क कुठेच आपले जात नाही बघा, एवढं इझी आहे। यस, सो या पद्धतीने M1 चा स्टडी करा। एवढ्या मोठ्या पुस्तकातनं फुरियर मध्ये ते एवढंच करून दिलं, बाकी सगळं सोडायला लावलं, आणि हे पहिल्या युनिट मध्ये सोपं आहे, त्यामुळे सगळं न करता ठराविक केलं तरी M1 आपला शुअर शॉट क्लिअर होतो। सो मित्रांनो या पद्धतीने जी मी स्ट्रॅटेजी दिली फॉलो करा, M1 तुमचा गॅरंटेड निघेल। नाही तुम्हाला 15 आले, 10 जरी मार्क आले, एंड सेमला 28च्या ऐवजी 30 2 मार्क एक्स्ट्रा तर पाडू शकता, क्लिअर आहे, ह्या पद्धतीने करा। आणि M1 जर हा क्लिअर करायचा असेल तर आपलं पर्पल ॲप डाउनलोड करा, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। मित्रांनो इनसेमचे मागचे 3 पेपर आम्ही ऍप्लिकेशन मध्ये सॉल्व्ह करून दिले, एक्सप्लेनेशन करून दिलंय, प्लस नोट्स IMP क्वेश्चन या सगळ्या टाइप्स वरचा आम्ही दिला आहे, एकदम सोप्या भाषेत मराठीत आम्ही शिकवलंय। सो एका दिवसात M1 गॅरंटेड क्लिअर करायचं आहे। इनसेमला आता सबस्क्रिप्शन घेतलं तर एंड सेम पर्यंत सुद्धा चालेल, कारण आता 19 पॅटर्न संपत आलाय, पुन्हा 24 मध्ये ट्रान्सफर व्हायला अवघड होऊन जाईल, त्यामुळे याच वेळी पेपर काढा। ऍप्लिकेशनची लिंक, पर्पल ॲपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ॲप डाउनलोड करा, लगेच कोर्स सबस्क्राईब करा, डेमो लेक्चर आहे बघा, कोर्स सबस्क्राईब करा, गॅरंटेड आम्ही दिलंय तेवढंच मटेरियल वापरा, पुस्तक सुद्धा घेऊ नका, तुम्ही शुअर शॉट M1 क्लिअर करा। स्ट्रॅटेजी आवडली मित्रांनो शेअर करा, थँक्यू।